हॅलो हॅलो नाग्या, अरे इरू कुठं आहे? अजून घरला नाही आला. आई माझ्या संग येतो रानात. तुम्ही नका काळजी करू. काळजी कशी करू नको म्हणतोस पोरा? अरे इथं घरात काय चाललंय तुला कशी सांगू? अरे मागचं काय दिस झालं, चैन नाही रे माझ्या जीवाला. आणि इरू घराबाहेर असला ना म्हणजे बघ माझ्या जीवाला नुसता घोर लागतोय. आई, वीरू माझ्या संग असताना तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला माहिती आहे या नागा एक वेळेस स्वतःचा जीव देईल, पण वीरूला काय होऊ देणार नाही. हे बघ इरूला घेऊन लगेच घरी ये. कांचन लय भडकली. का? काय झाले? अरे तिने पोरासनी सभा उधळायला लावलेलं काम इरूमुळे झालं नाही असं तिला वाटतं या. ती लयच भडकली इरूवर. तू इरूला घेऊन लगेच ये इकडं. नाही नका, आत्ता घरी घेऊन आलं की आणखीनच राड होईल. त्यापेक्षा मी एक काम करतो, काकीचा राग शांत झाला ना मग मी त्याला घरी घेऊन येतो. अरे पण माझं पोरग जेवायचं कुठं? अहो आई, मी आहे की त्याच्यापाशी. मी घेईल त्याची काळजी. मी घालीन त्याला जेवायला. आणि हा, तुम्ही जेवण करून झोपा. मी उद्या सकाळी घरी घेऊन येतो त्याला. ठीक आहे. हा. वीरू, ए, तू इथं काय करतेस? घरी निघायचा? डायरेक्ट घरी निघायचं. मला वीरूला भेटायचंय. भेटायचं लांबच. इथून पुढे त्याच्याकडे बघायचं पण नाही. तुझ्याच भल्यासाठी सांगतोय. निघून जा इथनं, नाही तर विरुद्ध जीवच घेईल तुझा. चालेल मला, पण त्याला भेटल्याशिवाय मी इथनं जाणार नाही. आता अजून काय राजकारण करायचं बाकी आहे? ज्यासाठी तू इथं आलीस? हे बघ, कधी काळी तुला दोस्त मानलाय ना म्हणून अजून शांत आहे. नाहीतर तुला जी करायचं ते कर, पण एकदा माझं ऐकून घे. हे नाही, आता माझ्यात खोटं ऐकायची ताकदच नाही. आणि तू काय म्हणली होतीस? तू दोस्त आहेस माझा. तुमच्या ते अशी दोस्ती निभवतात का? हा, दोस्ताला असा फसवतात? आणि काय म्हणली होतीस ग? तू मला हे आजूबाजूचं जग दाखवलंस, पण अगं तू तर मला एका सेकंदात तुमच्या राजकारणातलं घाणेरडं जग दाखवलंस. त्या दिवशी माझा जीव वाचवला होतास, ते कशासाठी? हा, ते कशासाठी नाटक केलं होतं? जास्त जीव घेण्यासाठी? अगं माझ्या घरी घेऊन गेलतो का तुला? माझ्या आईने 2 प्रेमाने घास भरवलेले, त्याची तर लाज ठेवायची होतीस. हे असला घाणेरडा गेम खेळशील ना असं अजिबात वाटलं नव्हतं मला. वीरू, मी कसलाच गेम नाही खेळलाय तुझ्या सोबत, आणि मी सगळं खरं खरं सांगण्याचा प्रयत्न बी केला. हे बस, तुला तर खरंच सांगायचं होतं ना तर जेव्हा तुझ्या बापाने भावाने मला उचललेलं ना त्याच वेळेस बोलली असतीस की शांत्यानं नाही, म्या फासले. गप नसतीस बसलीस तेव्हा. नाही, तू गप बसलीस का? तर तुला तुझ्या त्या बापाला हेच पाहिजे होतं ना. त्यामुळे हे बघ, इथून पुढं खोटं बोलणं तर सोडच. या वेरूला आहे ना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. आणि खोटं बोलणाऱ्याला आहे ना आयुष्यभर कधी तू माफ करत नाही. दोस्तीच्या नावाखाली पाठीत चांगला सुरा खोपसलास का तू? वीरू, मला मान्य आहे मी खोटं बोलले तुझ्याशी, पण यामागं कसलंच राजकारण नव्हतं. काल बघितलं मी ते काय होतं. ती तुमच्या घराची ना सवयच आहे घाणेरडं राजकारण करायची. यावेळेस आहे ना चुकीच्या माणसासंग तुम्ही राजकारण केले. आजवर या तालुक्याने 2 घरांची दुश्मनी बघितली, तुझ्यानी माझी दुश्मनी बघली. पण इथून पुढे मला तुझं तोंड बी दाखवू नकोस.
माझ्या घरात राहून माझ्यावरच उलटताना लाज नाही वाटत का रे तुला? ती अंकुशराव पाटलाची पोरगी आहे हे माहित असून सुद्धा तू तिला घरात कामाला आणलं होतंस? अहो काकी, मला खरंच नव्हतं माहित की त्या अंकुशराव पाटलाची पोरगी आहे. माहित नव्हतं तर कशाला गेला होतास तिच्या सभेला? सभा उधळायला गेलेल्या पोरांच्या कामात बी आडकाठी घातलीस. त्या अंकुशराववर मिळून माझ्याशी डाव खेळतो सर. उतारा टाकायचा सांगून आमचा असा पान उतारा करशील वाटलं नव्हतं. अहो काकी, तसं काय बी नाही. आधीच त्या अंकुशरावच्या पुरीच्या बॅनरवर शेण फासलं ना म्हणून राडा झालता. अजून काय वाढीव कुठं नको म्हणून त्या पोरांना मी अडवायला गेलतो. अडवणारच तू. सभा नीट झाली पाहिजे, सभेत गोंधळ झाला नाही पाहिजे. हा, सभा व्यवस्थित होऊन सुरळीत पार पाडली पाहिजे. ह्या जबाबदाऱ्या अंकुशरावनं दिल्या असतील ना तुला, मग मालका पुढे शेपूट हलवणारच. अहो काकी, त्या अंकुशरावच्या थोबाड बंद कर तुझं. तुझ्या रक्तातच राजकारण आहे म्हणून माझ्या घरामध्ये राहून माझ्यावरच राजकारण करतोस होय? ज्या ताटामध्ये खातोस त्याच ताटात विष कालवताना लाज नाही वाटत का तुला? अहो काकी, मला खरंच वाटलं नव्हतं अंकुशराव त्याची पोरगी असं राजकारण करतील ती. हा तर बोळ्याला दूध पित नाहीस का तू? तुझा सगळा लेखाजोखा ठाव आहे मला. तू कुठं जातोस, कुणाला भेटतोस, काय करतोस, हा, आम्हाला कसं फसवतोस? अहो काकी, मी या सूर्यवंशी घराची शपथ घेतो, मी घराला तुम्हाला अजिबात फसवलेलं नाही. ते बघतोयस की आम्ही पार नाका तोंडात पाणी शिरायला लागले. तुम्ही दोघं मायलेकांनी गपचूप निघायचं इथनं. अगं कांचन, गप्प बसायचं, मध्ये कुणी बोलायचं नाही आता. ह्याच्यासारख्या घरातल्याच माणसांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दाराचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये मला. अरे घराण्याला कलंक आहेस तू, कलंक. वाईस जरी लाच शिल्लक असेल ना, बॅगा भरा आणि मायलेका निघायत ना. वहिनी, अहो असं किती दिवस रडत काढणार तुम्ही? कांचन वहिनीने तुम्हाला बोलायचं आणि तुम्ही मान खाली घालून ऐकत राहायचं. दादासाहेब गेल्यापासून ही परवड बघतोय तुमची. का सहन करताय सगळं हे तुम्ही? आता माझ्या हातात दुसरं काय आहे व? म्हणून तर म्हणतो, एक क्षण सुद्धा तुम्ही इथं थांबू नका. अहो मला बघवत नाही हो तुमची ही अवस्था. दादासाहेब होते तेव्हा काय थाट होता. नजर वर करून तुमच्याशी बोलायची कोणाची हिंमत नव्हती. नका नका, अजिबात नका राहू तुम्ही. अव कवाचीच गेली असती भाऊ. जर आबासाहेबांनी हे घर टिकून ठेवायचं वचन दिलं नसतं ना, तर कवाच गेली असती बे. ही वचनच आज तुमची एवढं परवड करताय वहिनी. आबासाहेबांनी तुम्ही घर टिकून ठेवायचं वचन दिलंय, अन्याय सहन करायचं नाही. तुम्हाला ही तुमचं नसलेलं घर महत्वाचं आहे का वीरूचं आयुष्य? अहो निदान वीरूकडे बघून तरी काहीतरी निर्णय घ्या. तुमच्या बरोबर त्याला बी कितीतरी सहन करावं लागतंय या घरात. अहो असं गळ्यात लोडणं बांधून दावणीला बांधलेल्या जनावरांनी जगण्यापेक्षा सोडा ही घर एकदा आणि आपल्या लेकरा संग सुखात राहा. मला ही घर तुटायच्या निस्त्या विचाराने बी लई यातना होत्या तो भाऊ. मी नाही हे घर तुटू देऊ शकत हो. घरातल्या माणसांना तुमची कदर नाही तर तुम्ही तरी का विचार करताय? वीरूचा विचार करा आणि त्याला घेऊन बाहेर पडा. अहो यांच्या राजकारणात कशाला लेकराचा जीव धोक्यात घालताय? तिकडे तो अंकुशराव आणि इकडे कांचन वहिनी, दोघांच्या मध्ये पोराचं खेळणं होतंय. तुमचं बरोबर आहे हो भाऊ, आणि म्हणूनच मी इरूला हे राजकारणापासून लांब ठेवते.
पण किती बी काय झालं ना तरी मी हे घर नाही व सोडू शकत नाही. वहिनी अरे विरू तू तरी समजव आईला. वा अहो एवढ्या बातम्या तर आम्ही आमदार म्हणून निवडून आलो होतो तेव्हा पण केल्या नव्हत्या मीडियानी. तुम्हाला सांगतो शिवनाजी, आम्ही 3 टर्म आमदारकीला पडलो पण आमच्या पियूचा राजकारणात दणक्यात प्रवेश झालाय. ती सगळ्यांना घरी बसवते की नाही बघाच. हो, खूप कॅलिबर आहे तिच्यात, अगदी तुमच्यासारखं. यू विल नॉट बिलीव्ह, मी जेव्हा तिला पहिल्यांदा भेटले होते ना तेव्हाच मला जाणवलं होतं की इथल्या पॉलिटिक्सला एक वेगळा टर्न देण्याची ताकद आहे तिच्यात. अगदी मनातलं बोललात तुम्ही. खोटं बोलले मी, मला अजिबात आवडत नाही तुमची पिऊ आणि तिचा तो फ्रेंड राजवीर. त्या दोघांनी माझा इगो हर्ट केला होता. पण आता तेच दोघं एकमेकांमुळे हर्ट झालेत. खूप ॲटिट्यूड होता त्या दोघांना त्यांच्या फ्रेंडशिपचा. काल सगळा उतरला. इथून पुढं खोटं बोलणं तर सोडच. या वेरूला आहे ना खोटं बोलल्याला अजिबात आवडत नाही. आणि खोटं बोलणाऱ्याला आहे ना आयुष्यभर कधी तो माफ करत नाही. यावेळेस आहे ना चुकीच्या माणसासंग तुम्ही राजकारण केलंय. आजवर या तालुक्याने 2 घरांची दुश्मनी बघितली, आता तुझ्यानी माझी दुश्मनी बघते. इथून पुढं मला तुझं तोंड बी दाखवू नकोस. हे बघा 100 इयर्स लाईफ आहे हिचं. हे पहा आलीच तुमची पिऊ. पियू ओ आमदार मॅडम, हो या या इकडे या. बोला ना डॅडी. अहो हे बघितलं का, हे आजचे पेपर तुमच्याच राजकीय प्रवेशाच्या बातमीनं भरलेत. फ्रंट पेजला फोटो आलाय तुमचा, बघितलं का नाही? मग पिऊ कसं वाटतंय आज तुझे एवढे फोटोग्राफ्स आलेत न्यूजपेपरमध्ये? छान वाटतंय. खरं तर आम्हाला तुमच्यापेक्षा छान वाटतंय. अहो आज जिल्हाभर तुमच्या राजकीय प्रवेशाच्या बातम्या आणि चर्चा चालू आहेत. पियू, राजकारणात पहिलं पाऊल टाकलंय तुम्ही. आता मंत्री पदाची खुर्ची मिळेपर्यंत थांबू द्यायचं नाही, समजलं? डॅडी आम्ही जाऊ का आमच्या खोलीत? कालच्या कार्यक्रमामुळे लय थकली आहे. व्हायचा आराम कर. ठीक आहे, जाऊ. साहेब मी पण आलेच जरा. हा पिऊ, सुपर्ब झाला हा कालचा प्रोग्राम. आज सगळ्या न्यूजपेपरमध्ये तुझे फोटोग्राफ्स आहेत. तरी एवढी अपसेट का दिसतेस? त्यांनी तुला पाहिलं म्हणून? तू कोण आहेस हे कळलं असेल ना त्याला? मला तर खूप भीती वाटतेय ग. तुमची फ्रेंडशिप तुटणार तर नाही ना? म्हणजे मी असं ऐकलंय की राजवीरजींना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. त्यांच्याशी जर कुणी खोटं बोललं ना तर ते त्या व्यक्तीला आयुष्यभर माफ करत नाही आणि कधी त्याचं तोंडही बघत नाहीत. पियू 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 काय झालंय? काही बोलत का नाहीयेस?
से समथिंग. अशी गप्प कायस? यू आर माय फ्रेंड पियू. मी तुला असं सॅड नाही बघू शकत. लेट मी हेल्प यू. मला मदत करू देत तुझी. मी परत एखादी चिठ्ठी घेऊन जाऊ का राजवीरकडे? हा, अगं सांग ना. मी देते ना लिहून तुझी चिठ्ठी. किती माज होता हिला हिच्या फ्रेंडशिपचा. सगळा उतरला. आता कसं होणार पिऊ तुझ्या फ्रेंडशिपचं? लखन, दादा चा. एवढा वेळ का लावला? बातमी बघायच्या नादात चा उतू गेला. दुसरा बनवून आणला. अरे आम्ही महत्वाचं आहे की बातमी? कालच्या कार्यक्रमाची बातमी आहे. पिवताईंचा फोटो पण आलाय ना त्यात. तीच बघत होतो मी. हे बघा दादा. हात पळला ना केलं दादा. तुझा हात पळला पण आमचं मन पळलंय. कसं वाटलं असेल आम्हाला? आमच्या नशिबावर पाणी फिरलंय तुझ्या साहेबांनी. आम्ही तर नुसता चहा टाकलाय तुझ्या हातावर. परत आमच्या मनाला चटका लागेल अशी बातमी दाखवायची नाही आम्हाला. चल लेख, दुसरा चहा घेऊन ये. आज पेपरात आमचा फोटो पाहिजे होता पण काय करतेस? झोपा काढते. दिसत नाही तुम्हाला? डोकं दाबते. अरे एवढं भडकाय काय झालं? तुझा राग लईच वाढायला लागलाय आजकाल. ते वीरूवर पण किती भडकतेस? मग काय करू? ववाळू त्याला? गेला का नाही तो घर सोडून अजून? कांचन, वीरू वहिनी जर का घर सोडून गेले ना तर त्याचा परिणाम तुझ्या राजकारणावर काय होईल याचा तरी विचार कर. म्हणजे आता तुम्ही सांगणार होय मला काय विचार करायचा आणि काय नाही तो? मी नाही तुला काय सांगत, पण तुलाच कसं कळना झालंय. अगं आपल्या घरचं समज राजकारण दादासाहेबांच्या सहानुभूतीवर चाललंय. उद्या जर का वहिनी आणि वीरू घर सोडून गेले ना तर लोक आपल्यालाच उलटून बोलतात, आपली साथ सोडतात. अगं याचा परिणाम तुझ्याच राजकारणावर होईल. विरोधकांना तर आयतच भांडवल मिळेल आणि उद्या हे समज तुझ्यावर उलटत. कांचन, आजपर्यंत समधी इलेक्शन आपण दादासाहेबांच्या सहानुभूतीवर निवडून आलोय आणि तेच जर का घालवून बसलो ना तर तू या बारीला निवडून यायची आशा सोड आणि पृथ्वीचा तर विषय सोडून दे. असा कसा सोडू विषय? हे सगळं विषय सोडण्यासाठी करते का काय मी? अगं नाही करत म्हणूनच म्हणतोय. बाहेर विरोधक आत्ताच जरा जोमात आले आणि त्यातून आपण आपल्या घरची भांडणं जर का चव्हाट्यावर आणली ना तर आपलंच नुकसान आहे. शेवटी तुझा निर्णय आहे. वीरूला आणि वहिनींना घरात ठेवायचं का नाही. मी आपलं सांगायचं काम केलं, बाकी तुझ्या मनाला योग्य वाटेल ते तू ठरव.